नमस्कार, मी निरंजन। आज एक गंभीर विषय आहे। मी खरं तर हल्ली गंभीरच विषय असतात, पण काही नव्यानी माहिती समोर आलेली आहे आणि मला असं वाटलं की ती आपल्या लोकांना माहीत असणं खूप गरजेचं आहे आणि ती शक्य तितकी सोप्या पद्धतीने सांगायचा मी यात प्रयत्न करणार आहे। आता ही एक बातमी बघा, गव्हर्नमेंट सॉव्हरीन गोल्ड बॉन्ड डेट रेजेस टू 1.5 लाख करोड। म्हणजे सरकारनी एक मोठा आर्थिक बाबतीतला निर्बुद्धपणा, बिंडोक असा निर्णय घेतला होता। जगातल्या कुठल्याही देशाने अशा पद्धतीचे निर्णय घेतलेले नाहीत। यांनी एक असा निर्णय घेतला होता आणि त्याच्यामध्ये 2015-16च्या आसपास सॉव्हरीन गोल्ड बॉन्ड हे गव्हर्नमेंटनी काढले आणि त्यात असं सांगितलं, त्यावेळेला सांगताना असं सांगितलेलं होतं की त्या गोल्ड बॉन्डमध्ये तुम्ही जेवढी गुंतवणूक कराल त्या गुंतवणुकी इतकं सोनं, म्हणजे तुम्ही जे सोनं जितके ग्रॅम, जितके तोळे सोनं साठी ते पैसे तुम्ही जिथं गुंतवाल, फिजिकली सोनं मिळणार नाही, पण 8 वर्षानंतरचा जो भाव असेल त्या भावाप्रमाणे आणि दरवर्षी 2.5% याप्रमाणे व्याज असा परतावा सरकारकडून दिला जाईल। म्हणजे थोडक्यात त्यांनी काय केलं होतं, हे 2015 पासून 16 पासून ज्यावेळेला सुरू केलं त्यावेळेला लोकांकडून उसने पैसे घेतले त्यावेळेच्या सोन्याच्या भावानी आणि ते आजच्या काळच्या सोन्याच्या भावानी लोकांना परत करणार असं कबूल केलं होतं। हा आदवट्याचा धंदा होता आणि अर्थशास्त्राचं पी चिदंबरम यांचं खूप चांगलं वाक्य होतं या नॉन बायोलॉजिकल प्राण्याबद्दल। पी चिदंबरम हे अर्थमंत्री म्हणून देशाचे अप्रतिम काम केलेला माणूस, त्यांनी असं म्हटलं होतं की नरेंद्र मोदींचं अर्थशास्त्राबद्दलचं ज्ञान हे एका पोस्टाच्या तिकिटाच्या पाठीमागे लिहिता येईल इतकंच आहे। आणि तोच मूर्खपणा या सॉव्हरीन गोल्ड बॉन्डच्या बाबतीमध्ये सरकारने त्यावेळेला केला। 2015-16च्या सोन्याच्या किमतीप्रमाणे लोकांकडून पैसे उसने घेतले, त्यावरती दरवर्षी 2.5% व्याज, ज्यावेळेला मॅच्युरिटी त्याची असेल त्यावेळेच्या सोन्याच्या किमतीप्रमाणे 2.5% व्याजासह ते परत केले जातील असं सांगितलं। आता याच्यातला साधं तुम्हाला सांगतो की 2016, 17, 18 या वेळेला म्हणजे ज्यावेळेला ते गोल्ड बॉन्ड दिले लोकांना त्यावेळेला एकूण उभे केलेली रक्कम होती 6,664 कोटी। म्हणजे लोकांकडून घेतले 6,664 कोटी रुपये त्यावेळेच्या सोन्याच्या भावाप्रमाणे, ज्यात त्यांनी 126 टन सोनं हे बुक झालं। म्हणजे 126 टन सोन्याची त्यावेळेची किंमत होती 6,664 कोटी। आज त्याची किंमत आहे 1.5 लाख कोटी, म्हणजे 1.25 लाख कोटी रुपये 8 वर्षामध्ये सरकारचं देणं वाढलेलं आहे। हे इतका भयंकर मूर्खपणा आहे, पण हा सरकारने केला। म्हणजे कुठल्याही सरकारला हे माहिती असायला हवं की एक्सचेंज रेट बदलणार आहे, त्यांच्याच सरकारच्या धोरणाप्रमाणे एक्सचेंज रेट ठरतो आणि बदलतो ना। आणि यांचं धोरणं कशा दिशेने असणार आहेत, एवढी जर लायबिलिटी घेऊन ठेवलेली आहे 6,664 कोटीची आणि त्यावर दर वर्षाला 2.5% व्याजही द्यायचं आहे आणि शिवाय तुम्ही 8 वर्षानंतरचा मार्केट रेट देऊ असं कबूल करताय, तर मग डॉलर एक्सचेंज रेट तुम्ही कॉन्स्टंट ठेवायला पाहिजे होता, तो नाही ठेवता आला। गोल्डच्या किमती, सोन्याच्या किमती, बरं यात सांगितलं काय की यामुळे लोक जे सोनं आयात करतात त्याची आयात कमी होईल। आता हे लोक सोन्याची जी आयात करत होते ती आयात कमी व्हावी, 125 टन 26 टन हे एका बाजूला सांगितलेलं कारण, दुसऱ्या बाजूला त्याच कालावधीमध्ये आरबीआयने एकूण 320 टन सोनं इम्पोर्ट केलं, 320 टन। आणि आता हे लोकांना परत ज्यावेळेला द्यायचं आहे, हे 1.5 लाख कोटी रुपयाचं हे सरकारवरती देणं झालेलं आहे। हे नामांकित आर्थिक बातम्या देणाऱ्या फायनान्शियल एक्सप्रेस मधली ही बातमी आहे। त्याच्यानंतर भारताचं जे आयात निर्यात आहे, आता या आयात निर्यातीचा भाग असा झालेला आहे की या सप्टेंबर 2025 पर्यंत भारताने एकूण निर्यात केली होती $413 बिलियन,
413 बिलियन डॉलर आणि आयात केली 472 बिलियन डॉलर, म्हणजे 59 बिलियन डॉलर आपण जास्त आयात केली. आता 59 बिलियन डॉलर हे आत्ता रुपयामध्ये 5,19,200 कोटी रुपये होतात. 5,19,000 कोटी ही रक्कम. मी आधी सांगितली 1.5 लाख कोटी रुपये गोल्ड बॉन्डमुळे झालेली लायबिलिटी. आता ट्रेड डेफिसिट मधली ही लायबिलिटी, म्हणजे आता ऍक्च्युली 35% जर का रुपया घसरला आहे डॉलरच्या तुलनेमध्ये, तर भारतीय वस्तू परदेशामध्ये स्वस्त व्हायला पाहिजे, मग निर्यात वाढायला पाहिजे आणि आयात कमी झाली पाहिजे, कारण परदेशातल्या वस्तू या भारतीयांना महाग मिळाल्या पाहिजेत डॉलर खाली घसरल्यामुळे. झालेलं आहे उलट. रुपया घसरून सुद्धा आयात जास्त झालेली आहे. 5,19,000 कोटी रुपयांनी भारताची आयात जास्त आहे. यातला फरक एवढा आहे, 5,19,000 कोटी रुपये. आता ही तूट भरायची असेल तर कुठून आणणार आहेत सरकार पैसे? आधीचे 1.5 लाख कोटी, आता हे 5,19,000 कोटी. त्याच्यानंतर ही एक तिसरी बातमी, टेक्सटाईल एक्सपोर्टर्स सी अप टू 50% ड्रॉप इन US बिझनेस सर्वे. म्हणजे भारतातून अमेरिकेला जी निर्यात होत होती टेक्सटाईलची, कापड आणि कपडे यांची, ही होती गेल्या वर्षी 11 बिलियन डॉलरची. आता या 11 बिलियन डॉलरच्या 1 बिलियन डॉलर म्हणजे साधारण 8,800 कोटी आणि एकूण भारताचं जे एक्सपोर्ट होतं त्याच्या 28% एक्सपोर्ट हे टेक्सटाईल मधलं होतं. कपडे आणि कापड याची निर्यात भारतातून होत होती. या 11 बिलियन डॉलरचा मध्ये 50% घट या एक्सपोर्टर्स सांगतायत. 50% घट होणार. त्यांच्याकडचा जो स्टॉक होता तो स्टॉक आता वाढायला लागलेला आहे. हे साचून आहे माल. तिकडच्या ऑर्डर कॅन्सल होत आहेत. त्या ऑर्डर कॅन्सल होत आहेत म्हणून ते ॲडिशनल 25% डिस्काउंट देऊ पाहतायत. तरीही परदेशातून, अमेरिकेतून भारताच्या कापड आणि कपड्यांना मागणी, ऑर्डर्स येत नाहीत. याचं कारण डोनाल्ड ट्रम्पनी 50% टेरिफ लावलं आणि हे 50% टेरिफ त्यांनी लावू नये म्हणून भारत सरकारने काय केलं? अजूनपर्यंत काहीच नाही केलं. चर्चेची गुऱ्हाळं चालू आहेत. या सगळ्या काळामध्ये भारतातली काय अवस्था हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे भारतामध्ये आज तरुणांमधली आणि त्यातही सुशिक्षित तरुणांमधलं बेरोजगारीचं पर्सेंटेज हे भारताच्या इतिहासात सर्वाधिक प्रमाणावरती आहे. या तरुण वयातले 45% जास्त युवक हे आज बेरोजगार आहेत. ज्यांच्या नोकऱ्या होत्या त्यांच्याही नोकऱ्या गेल्या. प्रत्येक सेक्टरमध्ये घट झालेली आहे. मॅन्युफॅक्चरिंगमध्ये घट झालेली आहे, सर्व्हिसेसमध्ये घट झालेली आहे, सगळ्या सेक्टर्समध्ये घट झाली. त्यामुळे रोजगार मिळत नाहीये. ज्यांचे होते रोजगार त्यांचाही रोजगार गेला. हे सगळं झाल्यानंतर मनुष्याच्या हातामधला, सर्वसामान्य कुटुंबाच्या हातातला शेवटचा पर्याय काय उरतो? तर घरातलं सोनं गहाण ठेवून लोन घ्यायचं. हा शेवटचा पर्याय असतो कुठल्याही कुटुंबाच्या. हे 2014 साली या देशातलं एकूण देशातल्या नागरिकांनी त्यांचं सोनं गहाण ठेवून घेतलेलं कर्ज होतं 1,70,000 कोटी रुपयाचं. 1,70,000 कोटी रुपयाचं एकूण सुवर्ण कर्ज होतं. हे मार्च 2025 पर्यंत 11,80,000 कोटी एवढं झालं. 1,70,000 कोटीवरून 11,80,000 कोटी आणि ऑगस्टच्या एका महिन्यात, या 2025च्या एका महिन्यात 2,94,000 कोटींनी ते कर्ज वाढलं. म्हणजे आता 1,70,000 कोटी रुपयाचं असलेलं कर्ज 2014 सालचं हे आता झालेलं आहे 13,70,000 कोटी. 13,80,000 कोटी. 1 लाखावरून 13,80,000 कोटीवरती 13 पट कर्ज घेतलंय लोकांनी सोनं गहाण ठेवून. आता तुम्ही मला सांगा, मंगळसूत्र कोण चोरतंय? हा दिवटा लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात काय बोलत होता? काँग्रेस तुम्हारा मंगलसूत्र छीन लेगी. हे कोण करताय? कोण मंगळसूत्र काढून घेत आहे? हाच कहतोय. 1,70,000 कोटीवरून 13,80,000 कोटी रुपयापर्यंत हे सुवर्ण कर्ज गेलंय या देशातल्या नागरिकांनी गहाण ठेवलेलं. यांनी आपल्या
घरातल्या महिलांचं मंगळसूत्र काढून घेतलंय, हे लक्षात घ्या. याच्यानंतर दरडोई कर्ज देशावरचं देशाने घेतलेलं, तुम्ही आम्ही नाही, सरकारनी घेतलेलं कर्ज जर दरडोई लोकसंख्येमध्ये विभाजित करून पाहिलं तर 2000 साली ते होतं दरडोई कर्ज 12,000 रुपयाचं दरडोई. 2014 साली ते होतं 40,000 कोटीच्या आसपास. 2015 साली ते कर्ज होतं दरडोई 45,000 रुपयाच्या आसपास. 2025 साली म्हणजे या नॉन बायोलॉजिकल प्राण्याच्या दिवट्याच्या 10 वर्षामध्ये 45,000 दरडोई असलेलं कर्ज आज आहे 4,80,000 रुपये. म्हणजे 12 पट वाढ झालेली आहे दरडोई कर्जामध्ये. सरकारने घेतलेल्या कर्जात 12 पट वाढ. या सोनं गहाण ठेवून घेतलेल्या कर्जामध्ये वाढ झाली आहे 13 पट. 1,00,000 कोटीवरून 13,00,000 कोटीवरती कर्ज गेलं. ह्या उद्योगधंद्यांना काय त्रास होतोय तो सांगितला. ट्रेड डेफिसिट किती आहे तो आपण पाहिला. सरकारच्या मूर्ख धोरणामुळे, त्या सॉव्हरीन गोल्ड बॉन्डमुळे सरकारने स्वतःच 1,50,000 कोटी रुपयाचं कसं कर्ज स्वतःच्या उरावर घेतलंय ते पण याच्यातून दिसलं. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती हे सरकारनेच दिलेलं उत्तर आहे आणि आत्ता अगदी 15 ऑक्टोबरला दिलंय. आणि 6 जुलै 2025ला हा नॉन बायोलॉजिकल प्राणी ब्राझीलला गेला होता त्या ब्रिक्सच्या समिटसाठी. 6 जुलैला त्या 6 जुलैच्या त्यांच्या दौऱ्याचा खर्च किती आला हे सरकारला विचारल्यावर त्याचं उत्तर आलेलं आहे. हॉटेल अरेंजमेंट 3,04,13,551 रुपये. 3,04,13,000 हॉटेलचं खर्च. त्याच्यानंतर भारतीय कम्युनिटीतर्फे त्यांना जे रिसेप्शन, त्यांचं जे स्वागत केलं त्या व्हेन्यू म्हणजे त्या ठिकाणाचं भाडं, तिथला खर्च 57,68,000. 57,68,000 भाडं दिलं त्या कुठल्या ज्या ठिकाणी स्वागत समारंभ आयोजित केला. ट्रान्सपोर्ट अरेंजमेंट 1,89,69,860 रुपये. 1,89,00,000 रुपये. कुठलं ट्रान्सपोर्टेशन? कोणाचं ट्रान्सपोर्टेशन? हा तर याच्या सरकारी विमानामध्ये बसून तिकडे गेला. त्या विमानाच्या इंधनाला काय खर्च आला असेल तेवढाच. तो काही 1 कोटी नाही खर्च येत ब्राझीलला जायला. याचा अर्थ इथून माणसं नेली आणि या माणसांनी तिथं जाऊन ब्राझीलमध्ये जाऊन भारतीय लोकांनी त्याचं स्वागत केल्याचा कार्यक्रम घडवला आणि मग तिथं ऑपरेशन सिंदूरचे बॅनर लावून त्याचं स्वागत केलं. एवढा बावळटपणा. 1,89,00,000 रुपये ट्रान्सपोर्टेशनवर खर्च. त्याच्या पुढे अदर मिसेलेनियस एक्सपेंडिचर म्हणजे इतर अवांतर खर्च. आपण प्रवासाला निघाल्यानंतर नाही का करत, कुठेतरी थांबलो चहा प्यायला, कुठेतरी थांबलो उसाचा रस प्यायला, एखाद्याने आपल्या बरोबरच्या कोणीतरी सिगरेट विकत घेतली, सिगरेट प्यायली. हा जो अवांतर खर्च आहे, हा अवांतर खर्च आहे 3,39,44,000. 3,39,44,000 अवांतर खर्च. असा या 6 जुलैचा एकूण खर्च 11,89,00,000. आणि तो तडीपार आपल्याला सांगतो मोदीजी विमानतळावरच आंघोळ करतात म्हणे. मग विमानतळावर आंघोळ करतात तर हे हॉटेलसाठी 3 कोटी रुपये कुठे भरले? कोणासाठी भरले? कोणाला उतरवलं? 3 कोटी रुपये. 11,89,00,000 रुपयाचा चुराडा एका दिवसात. आणि मग हे तुमच्या डोक्यावरचं दरडोई कर्ज हे 12,000 वरून 4,80,000 रुपयावरती गेलं. यात नवल वाटू द्यायचं काही कारणच नाहीये. सरकारवरचं कर्ज आणखीन एक वेगळा भाग आहे. ते 185,00,000 कोटी रुपये झाले आता. आधी काहीतरी 40-50-55 कोटी रुपये होतं, ते आता 185,00,000 कोटी रुपये झालंय 10 वर्षात. म्हणजे स्वतंत्र भारत झाल्यानंतर 1947 ते 2014 या वर्षांमध्ये 67 वर्षांमध्ये देशाने एकूण घेतलेलं कर्ज काहीतरी 50-55 कोटी रुपयाचं. ते या 2024-25 पर्यंत 185,00,000 कोटी. कारण खर्च हा असा होतोय, एक दौऱ्यासाठी
एक एक दिवसाच्या दौऱ्यासाठी आपण परवा पाहिलं, सौदी अरेबियाच्या एका दौऱ्यात त्यांनी 16 कोटी रुपये खर्च केले. इथे एका दिवसामध्ये यांनी 11 कोटी 89 लाख रुपये खर्च, म्हणजे जवळजवळ 12 कोटी रुपये खर्च करून टाकले. हा मनुष्य देशाला भिकेला लावतोय. आणि तुमच्या माझ्या असलेल्या सर्वात प्राथमिक गरजा ज्या आहेत, त्या सर्व प्राथमिक गरजा या अत्यंत महाग होत आहेत. आपलं शिक्षण महाग, आपलं आरोग्य महाग, आरोग्य सुविधा महाग, सर्व गोष्टी महाग. पेट्रोल महाग, डिझेल महाग, गॅस सिलेंडर महाग, या सर्व गोष्टी महाग. हा देशाला आर्थिकदृष्ट्या नग्न करून सोडेल. कारण फॅसिझमची ही रिक्वायरमेंट असते की बहुसंख्य समाज हा आर्थिकदृष्ट्या गुडघ्यावर आला, हतबल झाला की तो हुकुमशहाचं वाटेल ते ऐकायला तयार होतो. त्यामुळे आणखीन सर्वनाश होण्याच्या आधी याला रोखा. आणि ते राज्यात, गावागावात, वॉर्डामध्ये या प्रवृत्तीला रोखा. एवढंच मी सांगू शकतो. तुम्हाला या सगळ्या परिस्थितीबद्दल काय वाटतं खाली कमेंट करून सांगा. या व्हिडिओची लिंक जास्तीत जास्त जणांना शेअर करा. जास्तीत जास्त जण हा व्हिडिओ लाईक करा. आणि जास्तीत जास्त जणांना या चॅनलला सबस्क्राईब करायला सांगा. आपण जितक्या जणांना जोडून घेऊ शकू तितक्या जणांना शहाणं करण्याचा सातत्याने रोज आम्ही प्रयत्न करत राहू. आजच्या भागात इतकंच. धन्यवाद.